सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम, जातेगाव, पोथरे, कोर्टी आणि अर्जुन नगर या गावांमधील रूपांतरित साठवण पाझर तलावाच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर अनोखे आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी पोतराज वेशभूषा करून आणि जागरण गोंधळ घालत सरकारचे लक्ष वेधून घेतले। वरिष्ठ अधिकाऱ्यांवर एसआयटी चौकशी करावी या आंदोलनाद्वारे प्रहार जनशक्ती पक्षाने भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे। यामध्ये प्रामुख्याने नितीन दुसाने मुख्य अभियंता, चेतन कलशेट्टी अधीक्षक अभियंता, सुहास गायकवाड दक्षता गुण नियंत्रण पथक, राहुल क्षीरसागर कार्यकारी अभियंता जलसंधारण विभाग यांच्यावर एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या निकृष्ट कामाकडे डोळेझाक करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। शिवनेरी कन्स्ट्रक्शनला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी तलावाचे काम करणाऱ्या शिवनेरी कन्स्ट्रक्शनचे शिवाजी तळेकर यांनी प्रशासनाची दिशाभूल करून निकृष्ट दर्जाचे काम केले आहे। त्यामुळे तळेकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावे अशी आग्रही मागणी सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी आणि करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी असलेल्या तलावांच्या कामात भ्रष्टाचार करणे हा गुन्हा आहे। अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने जनतेचा पैसा लुटला जात आहे। जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील। शेतकऱ्यांचा संताप आणि आंदोलनातील सहभाग। आझाद मैदानावर झालेल्या या आंदोलनात बॅनरबाजी आणि पारंपरिक वेशभूषेमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले। या आंदोलनात अब्बास अली यादगीर, मुजाहिद सय्यद, प्रवीण चव्हाण, प्रताप तळेकर, सोमनाथ देवकर, मच्छिंद्र कोकाटे, रवींद्र मोरे, वैभव कोकाटे यांच्यासह करमाळा तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते। या जलसंधारण अधिकाऱ्याचं करायचं काय? या मुख्यमंत्र्याचं करायचं काय? या राठोडचं करायचं काय? या प्रशासनाचं करायचं काय? या जलसंधारण अधिकाऱ्याचं करायचं काय? या दुसानेचं करायचं काय? अरे या कलशेट्टीचं करायचं काय? अरे या गायकवाडचं करायचं काय? अरे या क्षीरसागरचं करायचं काय? अरे या दुसानेचं करायचं काय? प्रहार जनशक्ती पक्षाचा जय जवान, जय जवान। शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। मुख्यमंत्री साहब होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अहो मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। राठोड साहब होश में आओ, होश में आओ, होश में आओ। या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। अरे या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। अरे या जलसंधारणचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। या शिवाजी तळेकरचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। या शिवाजी तळेकरचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। या शिवनेरी कन्स्ट्रक्शनचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। याच्यावर 420 चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। जलसंधारण अधिकाऱ्याची एसआयटी चौकशी लागलीच पाहिजे, लागलीच पाहिजे, लागलीच पाहिजे। नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील साठवण तलाव, केम, पोथरे असेल, जातेगाव यांचे निकृष्ट पद्धतीचे काम शिवनेरी कन्स्ट्रक्शनच्या वतीने त्यांचे कंत्राटदार जे आहेत त्याचे प्रोप्रायटर शिवाजी तळेकर यांनी निकृष्ट पद्धतीचे काम केल्यामुळं आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी देऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे। सोलापूर जिल्ह्यात तलावाचे काम चालू असताना व्यवस्थितरित्या मुर्मीकरण करणे, त्याला डागडुजीकरण करणे, तर 5 कोटीचं काम जे काही आहे जवळजवळ 5 ते 6 तलावांचं काम टोटली याने निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे। जलजीवन मिशन अंतर्गत सुद्धा या शिवनेरी कन्स्ट्रक्शननी कामं केलेले आहेत, ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत आणि ते सुद्धा अर्धवट झालेले आहेत। आणि जलसंधारणचे अधिकारी मुख्य अभियंता दुसाने साहेब असतील, अधीक्षक अभियंता कलशेट्टी साहेब असतील, त्याच्यानंतर राहुल क्षीरसागर असतील कार्यकारी अभियंता, दक्षता गुण नियंत्रण पथकाचे गायकवाड साहेब असतील,
हे वेळोवेळी शिवाजी तळेकर यांनी निकृष्ट काम केल्याने त्यांच्याकडनं काहीतरी चिरीमेरी घेऊन किंवा टक्केवारी घेऊन वेळोवेळी त्याला पाठीशी घालत आहेत. त्याबद्दल आज आझाद मैदान येथे आम्ही निषेध आंदोलन त्या शिवनेरी कन्स्ट्रक्शनचा असू दे किंवा या अधिकाऱ्यांचं सुद्धा असू दे निषेध आंदोलन केलेलं आहे. त्याच्यावर 420 अंतर्गत गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. संबंधित त्या जलसंधारण अधिकाऱ्यांवर SITची चौकशी लागणे हे सुद्धा फार गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात मुख्यमंत्र्याची गाडी सोलापूर असू दे, सोलापूर जिल्ह्यात असू दे किंवा भविष्यात कुठेही अचानकपणे प्रहार स्टाईलने आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. धन्यवाद.